मनसेचा शहरातील मूलभूत सुविधांसाठी मनपा प्रशासनाला निवेदन, पोलीस कर्मचाऱ्याच्या बदलीची मागणी। शहरातील मूलभूत समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनपा प्रशासनाविरोधात भूमिका घेतली आहे। मनसे शहर अध्यक्ष डॉक्टर मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी विविध विभागांना स्वतंत्र निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली। जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कार्यपद्धती, अनियमित पाणी पुरवठा आणि वाढती वाहतूक कोंडी यांसारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले। मनसेच्या निवेदनात भिवंडी मनपा जन्म मृत्यू नोंदणी विभागावर गंभीर आरोप करण्यात आले असून नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे। अर्ज केल्यानंतर अनेक दिवस कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्यानं सर्वसामान्यांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। दुसऱ्या निवेदनात शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याचा उल्लेख करत त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला असून योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दादा काय म्हणणार, इथं कशासाठी आलते आणि डीसीपी कडून आपल्याकडलं काय काय आश्वासन घेतले? आज सन्माननीय पोलीस उपायुक्त साहेब भिवंडी शहर यांच्याकडे मनसेच्या वतीनं आम्ही निवेदन घेऊन आलो होतो। भिवंडीमध्ये जो सबजेल आहे त्या सबजेलमधून सराईत गुन्हेगार, मी त्याचं नाव मीडियासमोर मुद्दाम घेत नाही, परंतु एक सराईत गुन्हेगार हा त्याने पलायन केलेला आहे। जेलची सलाखे तोडून, ज्या सळ्या असतात त्या तोडून त्याने पलायन केलेलं आहे। एवढा हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षितपणा हा कसा काय होऊ शकतो? जवळजवळ 31 गुन्हे असणारा सराईत गुन्हेगार कसा काय पळ काढू शकतो? असे अनेक प्रश्न आम्ही DCP साहेबांना विचारले आणि तातडीने तिथे ड्युटीवर असणारे बेजबाबदार जे कर्मचारी असतील आणि त्यातल्या त्यात तडवी नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून होणारी, नागरिकांना होणारी जी अपशब्द आहेत किंवा जी वर्तणूक मिळते ती कुठेतरी आमच्या मनसे कार्यालयामध्ये त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने मनसेची संपूर्ण टीम आज पोलीस उपायुक्त साहेब यांच्याकडे आलेली होती। त्यानंतर जो पाईपलाईन KB चौक टेमघर पाईपलाईन येथील जो रस्ता ट्रॅफिक पोलिसांनी जो बॅरिकेड्स लावून पॅक केलेला आहे त्या बॅरिकेड्समुळे उलट वाहतुकीला अडथळा होत आहे। खरं तर हा DCP साहेबांच्या अखत्यारीत विषय नाही आहे, परंतु साहेबांनी आम्हाला तरी आश्वासित केलं की मी ट्रॅफिकच्या DCPंना तातडीने हा विषय कळवतो, बॅरिकेड्स ते ताबडतोब हटविण्यात यावे अशी मागणी आम्ही पोलीस उपायुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण मॅडम काय म्हणणार, कशासाठी इथं आलते आपण आणि काय आपल्याला आश्वासन भेटले? जय महाराष्ट्र। आज आम्ही भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांची भेट घेतली। भेट घेण्याचा असा उद्देश होता की 2017 नंतर जे इलेक्शन लागले 2025ला आणि इलेक्शन लागले, पण प्रशासकीय अधिकारी जे आज तागायत जे सत्तेवर होते किंवा प्रशासनानुसार जे कामाची पाहणी करत होते त्यांनी जनतेचे कोणत्याही प्रश्नाचे निरसन केलेले नाही आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व महिला आणि मनसेचे पदाधिकारी इथे जमलेलो आहोत। तसं पाहिले असता महानगरपालिकेअंतर्गत जे पाणीपट्टी आणि नळपट्टी हे एकत्रीकरण जे झालेलं आहे ते फार चुकीचं आहे। 1+1 जे घर आहेत, मी खाली पण मीच राहते आणि वरही मीच राहते, मग मी एक घरात राहत असताना मी 2 घरपट्ट्या का द्याव्या? हा माझा एक मुद्दा आहे। साठेनगरचा जो एरिया आहे त्या विभागाच्या भोवताली 32 माळ्याच्या बिल्डिंगी आहेत। त्या बिल्डिंगींना सुरळीत पाणी पुरवलं जातं, पण जी स्लम एरिया आहेत त्या एरियाला पाणी दिलं जात नाही। हा एक प्रकारे जनतेवर अन्याय आहे। आम्ही पाणीपट्टी भरत नाही, आम्ही घरपट्टी भरत नाही का? ह्या ज्या निष्ठूर जी सत्ताधारी बसलेले आहेत, आम्ही हे विचारणा करण्यासाठी आज इथे हजर झालेलो आहोत आणि आमची मागणी आहे, आम्हाला पाणी जर नाही मिळालं तर आम्ही इथे हंडा मोर्चा घेऊन इथे येणार आहोत। माझा आणखीन एक प्रश्न असा आहे की जे जन्म मृत्यू नोंदणी आहे, जन्म मृत्यू नोंदणी आता जून महिना येतोय,
जून महिना म्हणजे बघा आर टीचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. आर टीच्या ॲडमिशनमध्ये मुलाचा जर जन्म नोंदणी नसेल तर त्या मुलाचं ॲडमिशन होत नाही. आणि तिथे जे बोलतात तहसीलदारमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत, मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता. तो व्हिडिओमध्ये ती एक महिला खूप व्याकुळतेने आपल्या वेदना सगळ्या लोकांना सांगते की मैं 1 साल से आ रही हूँ, मैं 6 महीने से आ रही हूँ, लेकिन मुझे आज तक कोई पेपर नहीं मिला है. मग हे काय चाललंय भिवंडीमध्ये. आणि हा बोलतात ना प्रत्येक जनतेचा हा विषय आहे, तो आज आम्ही इथे आणि आम्ही नक्कीच ह्या विषयाला हात घालून गवसणी घालून पूर्ण हा लोकांच्या समस्येचं निरसन करू अशी मी ग्वाही देते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरेच्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कामे करणार आहोत. आणि भिवंडी शहर अध्यक्ष महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.